राजपुत्र ठकसेन भाग 17। ठकसेनाने आपला शब्द खरा केला। प्रधानाचा जावई एका दुष्ट पण सुंदर स्त्रीच्या नादी लागला असून सध्या अवंती नगरीत राहत आहे अशी बातमी आमच्या ठकसेनाला योगायोगानेच कळली। माणीच्या घरी राहणारा हा तरुण आता अवंती नगरीतल्या बऱ्याच जणांच्या ओळखीचा झाला होता। त्यालाही खास मित्र मिळाले होते। राजाची फजिती किती गुप्त ठेवली तरी या तरुणास समजली होती। सर्वजण खो खो हसत होते। एक जण म्हणाला, आपण त्या दिलदार चोरावर खुश आहोत बुवा, फार हुशार आहे बेटा, मला त्याने नोकर म्हणून ठेवले तर राहीन मी तुझी जरूर शिफारस करेन ठकसेनाजवळ। माणीच्या घरी राहणारा तरुण म्हणाला, अरे त्याने त्या प्रधानाला फसवले, त्याचा खरा जावई याच नगरात आला आहे वेश पालटून, त्या हडळी बरोबर राहतो आहे। हडळी बरोबर म्हणजे काय? ठकसेनाने आता लक्ष देऊन ऐकायला सुरुवात केली। तो सांगत होता, बिचाऱ्या प्रधान कन्येला टाकून देऊन तो जावई एका सुंदर नायकिणी बरोबर येथे आला आहे। ती नायकीण दुष्ट आहे, याचा उपयोग करून तिला दरबारातील माहिती काढायची आहे। याचा उपयोग कसा करणार ती बया? अवंती नगरी जिंकू इच्छिणाऱ्या शत्रूची ती हेर आहे। ही हेरगिरी यशस्वी झाली तर तो राजा बनणार आहे व ही बया राणी। ठकसेन म्हणाला, असे पण तुला कसे कळले हे सारे? आणि तू हे राजाच्या कानावर का घालत नाहीस? वेड्या, अरे फार मोठे लोक तिच्या नादाला लागले आहेत। खुद महाराज एकदाही तिचे गाणे ऐकायला आले होते। सर्वजण तिला देवता म्हणतात। मग मी सांगेन त्याच्यावर विश्वास कोण ठेवील? खरं आहे ते, दुसरा मित्र उद्गारला। उलट मलाच फाशी जावे लागेल म्हणून मी म्हणतो। तो ठकसेन माहीत असता तर त्याला ही माहिती सांगितली असती, त्याने काहीतरी युक्ती काढली असती। हो, असं होता कामा नाही। विक्रमराजा माझा पिता आहे, ठकसेन मनातल्या मनात म्हणाला। नेहमीप्रमाणे तो घरी आला, पण त्याला झोप येईना। अखेर त्याला एक युक्ती सुचली। दुसऱ्या दिवशी एक वृद्ध स्त्री तंबुरा वाजवत भजन म्हणत या नायकिणीच्या वाड्यासमोर उभी राहिली। गाणे ऐकून दासीने तिला आत नेले। ती स्त्री मोठ्या प्रेमाने त्या नायकिणीस म्हणाली, मुली मला ओळखलंस का? नाही आजी, तू कशी काय ओळखणार म्हणा, तुला लहानपणी सांभाळायला मी होते, तुझी आवडती दिद्दी होती। तू थोडी मोठी झालीस व मी तीर्थयात्रा करण्यासाठी बाहेर पडले। जगाचे खूप अनुभव मी मिळवले। आता कुठेतरी हरिहरी करीत राहावे असे मी ठरवले आणि आपल्या त्या थांबा आजी, बोलू नका जरा। ती दाई आपली जास्त माहिती सांगेल असे वाटून नायकीण म्हणाली आणि तिने त्या वृद्ध स्त्रीला आसरा दिला। अंतपुरात आल्याबरोबर ठकसेन खुश झाला। 1-2 दिवसातच त्याने सर्व माहिती गोळा केली। नायकिणी जवळची प्रत्येक गोष्ट त्याला ठाऊक झाली। एवढेच नाही तर त्या बाईचा या दिदीवर पूर्ण विश्वास बसला। ती त्याच्या सल्ल्याने काम करू लागली। ठकसेनाला मनातून त्या बाईचा फार राग आला होता। तिला देहांत प्रायचित्तच योग्य ठरणार होते। तिच्याबद्दल पूर्ण माहिती मिळाल्यानंतर ठकसेनाने आपल्या खऱ्या नाटकाला सुरुवात केली। एक दिवस डोळ्यात पाणी आणून ती म्हातारी नायकिणीला म्हणाली, मुली, तुला मी लहानपणापासूनच पोटच्या गोळ्याप्रमाणेच वाढवले आहे, त्यामुळे तुझ्यावर काही बरा वाईट प्रसंग येणार हे कळताच मला दुःख होत आहे। काही विपरीत होण्याआधी मला जाऊ दे, मला रजा दे मुली, मला जाऊ दे। आजी, असं कसं होईल? माझ्यावर काय प्रसंग येणार तो तरी सांग। ठकसेन हळूच म्हणाला, तुझा सारा बेत पार पाडावा अशी माझी इच्छा आहे। तो पार पडला नाही तर तुझे हाल कुत्रही खाणार नाही। मात्र यावर एक उपाय आहे, ऐकणार असशील तर सांगते। सांग, मी ऐकते आहे। मला थोडा जादूटोणा येतो, पण त्याकरिता मोठ्या हिमतीने तू एक गोष्ट केली पाहिजेस। तुझ्या बरोबर हा जो नवरा म्हणून राहतो आहे ना, त्याच्या गळ्याजवळचे केस धारदार चाकूने कापून माझ्याजवळ आणून दे, म्हणजे ते केस मी मंत्रून देईन। ते केस तू तुझ्या दारात टांगून ठेव, मग तुला कसलीच भीती नाही, तू राणी झालीस म्हणून समज। एवढेच ना, आज रात्रीच मी तुला केस आणून देते। बरं, मी जरा जाऊन येते देवळात, असे म्हणून ठकसेन बाहेर पडला। त्याने त्या नायकिणीच्या नवऱ्याला म्हणजेच प्रधानाच्या जावयाला गाठले। नंतर ती दाई म्हणाली, जावई बुवा, मला निघून जाण्याची परवानगी द्या, मला काशीला जाऊ द्या। का, काय झालं आजीबाई, एकदम का निघालात? तुमच्या बायकोला मी लहानाची मोठी केली, त्यापेक्षा एखाद्या कुत्रीला वाढवले असते तर बरे झाले असते। डोळ्यात पाणी आणून ठकसेन म्हणाला, पण काय झाले ते तरी सांगा। अरे ती बया अशी अवलक्षणी आहे की ती आज तुझा गळा कापणार आहे, तुझी अडचण होती आहे। कुणीतरी नवीन गाठला असेल तिने, त्यामुळे तुझ्यासारख्या रत्नाची तिला किंमत नाही। असं काय, बघतोच तर आता तिला। असे म्हणून तो घरी आला। झोपताना त्याने आपली तलवार पांघरुणात लपवून ठेवली व झोपेचे सोंग घेऊन तो पडला। मध्यरात्र झाली आणि खरोखरच ती चाकू घेऊन त्याच्या गळ्याजवळ आली। प्रधानाच्या जावयाला इतका राग आला की तो उठला व त्याने तलवारीने जोरात वार केला। त्यामुळे नायकिणीचा एक हात तुटला व ती बेशुद्ध पडली।
त्याबरोबर दाईंनी आरडाओरड करून माणसे जमवली. शिपायांनी त्या दोघांना पकडून चावडीवर नेले. ती बाई तेथेच मरण पावली. इकडे ठक्सेनाने त्या बाईची सर्व कागदपत्रे, पुरावे गोळा केले व ते एका लिफाफ्यात घालून विक्रमराजाकडे पाठवून दिले. प्रधानाच्या जावयाने मोठ्या चातुर्याने या दुष्ट बाईचा नाश केला आहे, तेव्हा त्याची योग्य ती संभावना व्हावी. तो निर्दोष आहे. मी वाढवलेल्या मुलीचा अंत झालेला बघणे मला कठीण जाईल, म्हणून मी निघून जात आहे. आपल्या राज्यावरचा धोका टळला आहे. पुरावा पाहताच राजा विक्रमाने ताबडतोब शिपाई पाठवले व प्रधानाच्या जावयास मोठ्या सन्मानाने दरबारात आणले. एवढेच नाही तर त्याचा जाहीर सत्कार करण्यात आला. त्या माणसाला समजेनाच हे काय होते ते. आता प्रधानाच्या घरी मोठा थाटमाट केला होता, मात्र प्रधानाने यावेळी नीट चौकशी केली होती. रात्री प्रधान कन्या आपल्या पतीसह महालात बसली असताना दासीने एक पत्र आणून दिले. प्रधान कन्याने ते उघडले व ती वाचू लागली. कबूल केल्याप्रमाणे तुझा पती तुझ्या स्वाधीन केला आहे. त्याचे मागचे आयुष्य विसरून जा. त्याला नीट सांभाळ आणि माझ्या पत्राबद्दल गुप्तता ठेव, नाहीतर पश्चाताप करावा लागेल. दिदीला तुझा नवरा पूर्ण ओळखतो, तुझा भाऊ ठक्सेन. आता जावयाला सारा उलगडा झाला. ती दाई म्हणजेच ठक्सेन होता हे त्याला समजले, मात्र याबद्दल कुठेही बोलणे शक्य नव्हते. यापुढे तो चांगला वागणार होता. प्रधान कन्या ठक्सेनावर खुश होती. श्रोतहो, या गोष्टीचा पुढचा भाग तुम्हाला ऐकायचा असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमच्या पुढील व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला त्वरित मिळावी यासाठी बेल बटन दाबायला विसरू नका. तसेच गोष्ट आवडली असेल तर लाईक, कमेंट, शेअर करा.